जे आपण पाहत आहात एसटी महामंडळाची जी आपण गर्दी पाहत आहात इथे जवळजवळ 1 किलोमीटर पर्यंत रांग लागलेली आहे आणि ती ही 1 किलोमीटर रांग यासाठी लागलेली आहे कारण वसई विरार मधून किमान 200 बसेस एसटी महामंडळाच्या या ज्या आहेत त्या पालघर दिशेने चालू आहेत। कारण आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पालघर जिल्ह्यामध्ये येणार आहेत, ते आपल्या जनतेशी संवाद साधणार आहेत। त्याचबरोबर इथे भरपूर कार्यकर्ते वगैरे त्यांचे आपले आहेत, तर आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत की आज त्यांचं जे नरेंद्र मोदी पंतप्रधान भारताचे जे येत आहेत तिथं, तर त्यांच्याशी तुमच्याकडे अजून काही अपेक्षा आहेत का? साहेब नमस्कार, आप सर्वप्रथम आपलं नाव? प्रदीप मनोहरनार, विरार शहर मंडळ उपाध्यक्ष। तर आता जे विरार मधून किती बसेस आणि किती कार्यकर्ते आपले चालले? पूर्ण जिल्ह्यातून पालघर जिल्ह्यातून 400 ते 500 बसेस आहेत आणि वसई विरार मधून 200 ते 250 बसेस पालघरला जात आहे। जो वाढवण बंदराचं आज भूमिपूजन आहे त्यासाठी पब्लिक उत्साहाने मोदीजींच्या कार्याला बघून जात आहे। विरोधकांच्या ह्या थोबाडात एक लाफा मारलेला आहे कसून की जे वारंवार सांगतात विरोधक की इकडून महाराष्ट्रातले प्रोजेक्ट आपल्या गुजरातला जातात, बाहेर जातात, त्यांच्यासाठी मोदीजींनी एक चांगला कसून लाफा मारलेला आहे। त्यांचे गाल सुजले असतील, त्यांनी बघावं हे। आपण विरोधकांना काय सांगाल आता हे जी जनता जी आहे जी आज पालघरला नरेंद्र मोदींच्या सपोर्टला चाललेली आहे त्याच्याबद्दल काय सांगा? ही सपोर्टला चालले ही मोदीजींचे आहे, हे मोदीजींच्या प्रेमापोटी चालले। मोदीजींना मानणारे आहे, योगीजींना मानणारे आहेत, अमित शहाना मानणारे आहेत, देवेंद्र फडणवीस साहेबांना मानणारे आहेत, मुख्यमंत्र्यांना मानणारे आहेत। हे विरोधक काही बोलत राहतात, यांना काही मुद्दे नाही, काही नाही, त्यांना काही ना काही कळ काढायची असते, त्यासाठी हे करतात। मी तुम्हाला सर आपल्याला हा प्रश्न आहे माझा की आपण जे म्हणलात की विरोधकांचे जोरदार मुस्काळत बसलेले आहेत, पण त्याचबरोबर विरोधक हेच न म्हणत की बदलापूरमध्ये जी घटना घडली त्याबद्दल आपण काय सांगाल? जी बदलापूरमध्ये घटना घडली ती निंदनीय आहे, पण त्याला सरकार दोषी आहे काय? सरकार सर्वीकडे जाईल काय? कारवाई चालू आहे सरकारची। तुम्हाला काही मुद्दे नाही म्हणून हे धरून बसले यांच्याकडे। मग तुम्हाला दिशा सालियन प्रकरण का नाही दिसलं? दिशा सालियन प्रकरणात तर तुम्हीच आहे ना, विरोधकच आहेत, यांना का नाही दिसत आहे? हे का नाही तुम्ही नाचवत? कलकत्त्याला जे डॉक्टरांवर हे झालं तेव्हा तुम्ही काय बसले कोणाला पट्टी लावून? का ती महिला नव्हती काय? ती तुमची आई बहीण नव्हती काय? तेव्हा बी तुम्ही आवाज उचला ना। आज तुम्हाला जे बदलापूरला झालंय त्यासाठी सर्व पक्षीय आम्ही सर्व त्याची निंदा करतोय, पण विरोधकांनी हा राजकीय मुद्दा करू नये। तुम्ही कुणाची मुलगी होती, बहीण होती, जशी तुम्हाला आहे की नाही माहिती नाही, पण आम्हाला आहे म्हणून आम्ही ते एवढं प्रकरण हे करत नाही। आता विरोधकांचा नाही भाजपाला घेराव घेण्यासाठी असं बोललं जातं, असं तुमचं म्हणणं आहे का? भाजपाला आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना यांच्याकडे काही नाही, हे एका माणसाला घाबरलेत। महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस साहेबांना हे घाबरलेत, यांच्याकडे मुद्दा नाही कारण हा एकच वाघ आहे। यांचा जो वाघ होता ना तो काढून घेतलाय, त्यांचा आता कोल्हा झालाय। हे सोनिया गांधीच्या मांडीवर बसलेले, हे सोनिया गांधीच्या मांडीवर बसले पाय चेपायला, बाकी यांच्याकडे काही नाही। बाळासाहेबांचं एक उत्तर होतं, जर माझी शिवसेना काँग्रेस व्हायला लागली तर मी माझं दुकान बंद करीन। त्यांनी तर दुकानच भाड्याने दिलंय, हे दुकानच भाड्याने देऊन बसले। आता आपल्या महाराष्ट्राची सुरक्षावर प्रश्न उत्तर देतात, त्यावर आपलं काय म्हणणं? सुरक्षा चांगली आहे, देशाची बी चांगली आहे आणि महाराष्ट्राची चांगली आहे। पोलीस सर्वत्र चांगलं काम करत आहे, कार्यरत आहे, पोलीस बी आहेत, त्यांना बी परिवार आहे। हे लोकांना समजायला पाहिजे, हे फक्त आपले मुद्दे घेऊन बसलेले आहेत। त्यांना विरोधक कसे देवेंद्र फडणवीस साहेबांना फिरतील हेच बघतात, कारण यांना माहिती हाच एक माणूस आपल्याला उडून करू शकतो। आपण पाहू शकता की विकासाच्या मुद्द्यावरती बोलले जात आहे, त्याचबरोबर सुरक्षेबाबतही बोलले जात आहे। तर सर्वांचं हेच म्हणणं आहे की महाराष्ट्र शासन हे आपल्या तऱ्हेने व्यवस्थित काम करत आहे, विरोधक फक्त आपल्या